नंदुरबार जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे। पंचनामे होत नाही म्हणून शेतकरी जे ते आक्रमक झाले आहेत। राणाले गावचे शेतकरी जे ते पंचनामे होत नसल्याने त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली। जिल्हाधिकाऱ्यांकडून आपलं गाणं त्यांनी मांडलेलं आहे। आपण पाहू शकतो हे जे कणीस यांना चक्क ते उगलेले कणीस जे ते घेऊन या ठिकाणी शेतकरी शासनाच्या दारी आलेले आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात काय नेमकी अडचण आहे, पंचनामे का होत नाही। ऍक्च्युली पंचनामे का होत नाही, त्यांना म्हणजे याचा सरकारी पगार भेटतोय। शेतकऱ्याकडे त्यांच्या भावना एकदम शून्य आहेत। शेतकऱ्या ते कुठल्याच प्रकारच्या कुठल्या वर्गात गाय धरत नाहीये। हा एक प्रकार म्हणजे शासनाकडून होतोय का अधिकाऱ्याकडून होतोय हे आम्हाला समजायला मार्ग नाही। पण हे की जिल्हाधिकारी असो किंवा पत्रकार बांधवांनी जी आमची बाजू मांडून ठेवली त्याच्या आउटपुट असं झालं की जो सप्टेंबर महिन्यात वादळ आलं होतं त्याचे पंचनामे निदान तरी 27 ऑक्टोबरला त्यांनी केलेत, म्हणजे 1 महिन्यानंतर साधारण। व त्याच्या आउटपुट असं झालं की आम्ही जे पंचनाम्यासाठी पिकं राहू दिले होते त्या पिकाला आता या 2-3 दिवसाच्या पावसामुळे कोंब फुटलेले आहेत। तर आता निदान आम्हाला उत्पन्न तरी येणार तरी कसं होतं, ते बी आमचे उत्पन्न गेलं। त्यानंतर काही शेतकऱ्यांच्या खात्यावर सरकारने ती रक्कम दिली होती, 32,000 कोटीचे पॅकेज डिक्लेअर केलं होतं। त्याच्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील काही लोकांच्या खात्यावर आणि निदान 6,000 5,000 ही रक्कम त्यांनी दिलेली। म्हणजे एक प्रकारे शेतकऱ्याला भीक दिली का? शेतकऱ्याला भिकारी समजतायत का? असा प्रश्न मोठा आज शेतकऱ्यांसमोर निर्माण झालाय। शेतकऱ्याच्या कुठल्याच वर्गात आम्ही बसत नाहीत का? त्यांनी सरासरी विचार करावा ना की त्यांनी 17,000 हेक्टरमध्ये ते देणार होते, बागायतला ते 28,000 देणार होते व फळबागला 32,000 रुपये देणार होते। मी गोष्ट नुसती कागदावर होती का? हा प्रश्न आता म्हणजे आम्ही कोणावर विश्वास ठेवावा हाच आता मला राहिला नाही। कारण लोकप्रतिनिधी असो, आमचे खासदार कुठल्याही कामाचे नाही, ते जेव्हा असे गेल्यानंतर आले नाही। विधान परिषदेचे आमदार असो, त्यांनी या विषयावर प्रश्न निर्माण केला आणि विधान परिषदेचे आमदार आहेत गावित साहेब, यांनी कुठल्या याच्यावर विचारलं नाही। 6,000 ही तोडकी मदत कुठल्या बेसवर यांनी आम्हाला दिलेली? निदान या स्थानिक आमदारांनी ते वरती विचारावं ना। तर याच्या पुढे जर गव्हर्नमेंट चेष्टा करत असेल तर त्यांनी याच्या पुढे आमच्याकडे मतं मागायला येऊ नये। व जिल्हा परिषदेच्या काळात आम्ही 15 दिवसात 15 शेतकऱ्यांनी आत्महत्या करणार आहोत। आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात शेतकरी जे ते आक्रमक झालेले आहेत। पंचनामे करावे, तुटपुंजी मदत न करता भरघोस अशी मदत करावी आणि लवकरात जर या तोडगा काढला नाही तर आत्महत्या देखील करू असा इशारा जो तो शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आला आहे। सागर निकवाडे, साम टीव्ही न्यूज, नंदुरबार। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।